महेश छोटे, बाळशक्ती पूजा व समाजसेवा मंडळ सोलापूर हे गेल्या 70 ते 75 वर्षापासून सोलापुरात नवरात्र उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा करत आलेला मंडळ आहे। आणि माझ्या वडिलांनी व त्यांच्या खूप साऱ्या सहकाऱ्यांनी मिळून याची ट्रस्टची स्थापना 1994 साली केली व मंडळाची स्थापना 1963 साली माझे आजोबा अण्णाराव भीमाशंकर थोबडे व त्यांचे काही सहकारी यांनी मिळून केली व आज आम्ही तो वारसा पुढे नेत चाललेलो आहे। आम्ही 4th जनरेशन आहे असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही की 4थी पिढी ह्यामध्ये काम करतो आणि त्यांचेच पुढचे 4थी पिढी पण आमचे सहकारी आहेत। तर ही खूप प्राचीन पद्धतीने आणि प्राचीन गोष्टी घडत आलेलं मंडळ आहे आणि खूप सारा इतिहास या मंडळाला आहे। आणि उत्तर कसबा पेठ हे तुम्हाला माहितीच आहे की तर किती मोठा इतिहास आहे सोलापूरचा। तर या मंडळातर्फे आम्ही 2019 पासून 9 दिवस 9 उपक्रम असे वेगवेगळे उपक्रम ह्यामध्ये साजरे करतो व त्यामध्ये लहान मुलं जे आहेत 3 ते 5 वर्षाच्या वयोगटापासून 70-75 वर्षापर्यंतचे जे वृद्ध आहेत या सर्व लोकांना ह्या नवरात्र उत्सवात सहभाग घेता यावा आणि ह्या उत्सवाच्या निमित्ताने आपला जो कल्चर आहे, आपले जे संस्कार आहेत, आपला धर्म आहे, हा धर्म आपण आपल्या पुढच्या पिढीला वारसा म्हणून देता यावा यासाठी आम्ही या मंडळात कार्यरत आहोत। आणि या मंडळात आम्ही आमचा 1000 आमच्या देवी भक्तांचा ताफा आहे लेझिमसाठी। जी देवीची आपली लेझिम मिरवणूक असते ही पारंपरिक वाद्याने आणि मागच्या गणपतीला जे आपल्या कलेक्टर साहेबांनी आणि कमिशनर साहेबांनी आपल्याला उपदेश दिला आहे की कसल्याही प्रकारचं डीजे किंवा डीजे रिलेटेड वाद्य आपण वाजवायचं नाही आहे, तर आमचं पूर्ण पारंपरिक वाद्याचा वापर करून आम्ही मिरवणूक साजरी करतो। तर मला बाकीच्या मंडळांना पण हेच सांगायचं आहे की तुम्ही पारंपरिक वाद्याचा वापर करा, कारण त्या पारंपरिक वाद्याचीच खरी मजा आहे लेझिम खेळताना। आणि दुसरं म्हणजे या उपक्रमामध्ये लहान मुलांचं आपण लिंबू चमचा स्पर्धा असेल किंवा चित्रकला स्पर्धा असेल, कारण ह्या मुलांना कमी वयापासून आजच्या मोबाईल आणि टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये मुलं हे मोबाईल, TV, गेम्स हे घरापुरते राहिलेले आहेत। तर त्या मुलांना आपण बाहेर आणणं आणि बाहेरच्या ह्या सगळ्या आपल्या कल्चरल गोष्टी असतील किंवा लोकांमध्ये सोशल होणं ह्या सगळ्या गोष्टी त्यांना कमी वयापासून समजलं पाहिजे। त्यासाठी कोणकोणते उपक्रम आहेत? हा नवरात्रामध्ये तेच सांगितलं ना, आमचा आता सगळ्यात पहिला घटस्थापनेला आहे ती मिरवणूक आणि देवीची स्थापना आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचं सुंदरकांड जे मारुती आणि श्रीरामांचं जे आपण सुंदरकांड कार्यक्रम करतो ते 3 तासाचा उपक्रम संध्याकाळी ठेवला आहे। त्यानंतर आपला देखावा असतो, गेल्या 35 वर्षापासून आपण हलता देखावा करतो सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात। तर त्याचा मागच्या वर्षी वामन अवतार हा देखावा होता, ह्या वर्षी नरसिंह अवतार म्हणून देखावा आपण लोकांसाठी किंवा आपल्या सर्व सोलापूरकरांसाठी आपण तिथे आणतोय। आणि त्याचं उद्घाटन जे आहे ते 24 तारखेला म्हणजे तिसऱ्या दिवशी आमचा मानस आहे की माननीय कमिशनर साहेबांना आपण बोलून त्यांच्या हस्ते करणार आहे। आणि त्याच्यानंतर आपले काही कार्यक्रम आहेत जे महिलांचे स्त्रीरोग तज्ज्ञांचं एक आपण मोफत शिबिर ठेवलेलं आहे, ज्यात महिलांच्या आरोग्याबद्दलची तपासणी केली जाईल व त्यांना पुढचे मार्गदर्शन दिले जातील। आणि त्यानंतर परत बघितलं तर तुम्ही रक्तदान शिबिर आहे अश्विनी ग्रामीण रुग्णालय यांच्या सहकार्याने आपण गेले 3 वर्ष झालं रक्तदान शिबिर करतो आणि त्यामध्ये मागच्या वर्षीपर्यंत आम्ही 200 पर्यंतचा लोकांचा सहभाग त्यात होता रक्तदान करण्याचा। या वर्षी आम्ही त्याच्यापेक्षा जास्त व्हावी अशी अपेक्षा करतोय आणि लोकांना पण हे करतोय की तुम्ही या आणि रक्तदान हे खूप मोठं श्रेष्ठ दान आहे, तर तुम्ही रक्तदान करायला या आमच्याकडे। आणि डॉक्टर संतोष खुब्बा जे आपले सोलापूरचे हेमॅटॉलॉजिस्ट आहेत म्हणजे रक्तविकार तज्ज्ञ म्हणतो आपण, जिल्ह्यात काहीसेच डॉक्टर आहेत ह्या स्पेशलायझेशनचे, तर त्यांचं पण आपण एक आरोग्य शिबिर ठेवलं जेणेकरून रक्ता रिलेटेड काही इश्यूज कुणाला असतील जे वरून कळत नाही। रक्त हे शरीराच्या धमन्यामध्ये पळत असतं, पण होम मिनिस्टरमध्ये आपण महिलांचे 200 ते 250 महिलांचं सहभाग आहे, कारण हा नवरात्र उत्सव म्हणजे महिलांचा सन्मानाचा उत्सव, देवीचा उत्सव। तर त्यामध्ये आम्ही महिलांना सहभागी करून घेतो व त्यामध्ये आपण पहिलं पारितोषिक पैठणीचं बक्षीस देतो आणि दुसरं चांदीची भेटवस्तू। पण ह्या वर्षी आमच्या अध्यक्ष शुभम वागडे यांच्या म्हणण्यानुसार आपण प्रत्येक सहभागी महिलांना एक बक्षीस देणार आहे। आणि तसंच एक जोडप्यांचं पण आपण उपक्रम केले, त्यामध्ये जोडप्यांचे पण काही खेळ घेतोय। तर अशा परीने 9 दिवस 9 उपक्रम करण्यात येणार आहेत आणि ह्यात सर्व सोलापूरकरांनी सहभाग घ्यावा एवढेच.